नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। सगळे सोयरे या मुद्द्यावर जरांगे काही ऐकायला तयार नाहीत। राज्य सरकारने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली आणि सगळे सोयऱ्याचा मुद्दा जितक्या सहजी वाटतो तितक्या सहजी लागू होऊ शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला। पण असं असताना सुद्धा मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात। सगळे सोयरे हा मुद्दा त्यांनी लावून धरलाय, आंदोलनाची घोषणा केली आहे आणि त्याच निमित्तानं चर्चेच्या आधीच्या भागामध्ये सगळे सोयऱ्याच्या बाबत नक्की जरांगे समर्थकांच्या मनात काय आहे इथपासून ते सगळे सोयऱ्यांच्या एकूणच मुद्द्यावर प्राप्त स्थितीमध्ये कशा पद्धतीने काय कायदेशीर अडचणी येऊ शकतात याबाबतची चर्चा आपण करत आहोत। आपल्या सोबतच्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत मराठा समन्वयक दिलीप पाटील आहेत। आपल्या सोबत जरांगेंचे समर्थक या नात्यानं डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आहेत। आपल्या सोबत या चर्चेमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं शिवानंद भानुसे आहेत आणि ओबीसीचे नेता म्हणून ॲडव्होकेट मंगेश ससाणे या चर्चेत आहेत। दिलीपरावांच्या पर्यंत जाण्याची आपल्याला या चर्चेत वेळ आहे। चर्चेच्या आधीच्या भागामध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा झालाय, त्याचा एक पटकन परामर्श घेतो। चंद्रसेन कोठावळे यांचा दावा असा आहे की प्राप्त स्थितीमध्ये अतिशय नीट जर लक्षात घ्यायचं असेल तर कायदे बदलता येऊ शकतात। पडताळणीच्या अनुषंगाने हा कायदा बदलायचा असेल, अर्थात सगळे सोयऱ्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी तो बदलायचा असेल तर तो बदलला जाऊ शकतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दुसऱ्या बाजूला ज्यांना कुणबी आरक्षण घ्यायचं असेल, नोंदी असतील, त्यांनी त्या प्रकारच्या नोंदी वापरून आरक्षण मिळवावं असंही कोठावळे यांनी सांगितलंय। पटकन आता या मुद्द्याच्या निमित्तानं आधी शिवानंद भानुसे यांना बोलतं करतो। शिवानंद भानुसे, आपण या मुद्द्यावर आणखी प्रकाश टाकावा। सहजगत्या कायदे बदलता येतात, आरक्षण मराठ्यांना मराठा म्हणूनही आणि कुणबी म्हणूनही मिळू शकतं, अशा प्रकारचे समज आहेत। हे समज आहे की वास्तव आहे? हो, हा आता या लागलेला जी शिवानंद भानुसे, आपल्याला प्रश्न विचारलाय, आवाज पोचलाय भानुसेजी? हा, येतोय माझा आवाज? बिलकुल येतोय। आपण आपलं म्हणणं मांडावं, आपलं वक्तव्य सुरू करावं। हा, तर सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की कुठलीही जात बदलता येत नाही। कोठावळे साहेब म्हणाले की आम्हाला जात बदलायचा विषय नाही। मग शपथपत्र कुणाचं कुणाला देणार आहात? शपथपत्रावर ज्याची नोंद सापडणार नाही त्याला शपथपत्र द्यायचं असं म्हणतात ना, तो कोण कुणाचं शपथपत्र देणार आहे, कोण मराठ्याचं कुणबी होणार आहे? असं होऊ शकत नसतं। ज्याची कुणबी नोंद सापडणार नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही आणि मिळालं तरी ते व्हॅलिड होणार नाही। ही वस्तुस्थिती आहे। ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे। भावनेच्या भरात लोक म्हणतात आंदोलन चाललंय म्हणून नाही, मागणी सुद्धा संविधानिक असली पाहिजे तरच त्याला अर्थ आहे, नाहीतर मग हे सर्व आंदोलन एनर्जी सर्व वाया जाऊ शकतं, ते आपल्या हातात काही लागू शकणार नाही। असं होता कामा नये म्हणून वारंवार 26 जानेवारी पासून मी सांगतो की सगळे सोयरीची जी अधिसूचना निघालेली आहे त्याचा कशाही पद्धतीने वटहुकूम काढला, कशाही पद्धतीने राज्य सरकारनं, तर त्याच्यात काहीही करता येणार नाही। मी अगोदर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तर तुमच्याकडे नाहीच। नव्यानं प्रश्न असे आहेत की कुणाची जात कुणाला लागू शकते, कुणाची जात इन दी सेन्स कुणबी मराठा सामाजिक दृष्ट्या एकच आहेत हे जरी खरं असलं तर कायदा तसं म्हणत नाही। कायदा जर तसं म्हटलं असता तर मराठा तेव्हाच ओबीसी मध्ये येऊन गेले असते, तसं होत नाही। त्यामुळे असं होणार नाही, सहजातीयमध्ये होणार नाही आणि पितृसत्ताक मध्ये फक्त भावकीची जात लागते, म्हणजे भावकीचाच फक्त संदर्भ येतो आणि जात वैधतेचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये वंशावळ बघितली जाते आणि वंशावळीनुसारच होतं। 6000 जातीचे देशात जे जात वैधतेचे नियम आहेत ते महाराष्ट्रात वेगळे असू शकत नाहीत आणि महाराष्ट्र सरकार ते वेगळे करू शकत नाही आणि त्या पद्धतीत ते होऊ शकत नसतं। त्यामुळे कुठलाही वटहुकूम जरी काढला या अधिसूचनेचा तर त्याच्यात नव्यानं असं काही होणार नाही आणि काही जर होणार असेल तर कुठल्याही कायदे तज्ञानं, घटना तज्ञानं किंवा या विषयातील तज्ञानं लाईव्ह येऊन सांगावं असं आपलं आव्हान आहे। आपण आहात आणि मंगेश ससाणे थोड्याच वेळा जोडले जात आहेत, तेही या निमित्तानं त्यांचं मतप्रदर्शन करतील। दिलीपराव, एका गोष्टीचा खुलासा आपण पटकन करावा आणि त्याच्या संदर्भात माझा प्रश्न असा आहे की जर तुम्ही दोघंही माणसं म्हणजे आंदोलनात पूर्वीपासून असलेली तुम्ही दोघं मंडळी आहात, तुम्ही स्वतः आणि शिवानंद भानुसे, तुम्ही सांगताय
तरी पण सगळे सोयऱ्याचा आग्रह सुटत नाही, कारण काय असतील? दिलीपराव, ऐकायला येतोय माझा आवाज? तुमच्याकडून उत्तर येत नाहीये. माझा प्रश्न पोचला असेल तर आपण उत्तर द्यावं. काही तांत्रिक अडचणी दिसत आहेत दिलीप पाटील यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. हा प्रश्न घेऊन आपण चंद्रसेन कोठावळे यांच्यापर्यंत जाऊ. चंद्रसेन कोठावळे यांना आधी आवाज येतोय का तपासूयात. चंद्रसेनजी, आवाज येतोय सर? बिलकुल, आपण पटकन उत्तर देऊन टाका. शिवानंद भानुसे आणि चंद्रसेन कोठावळे या दोघांमध्ये आता आपल्याला तर्क आणि त्याच्याच संदर्भातला प्रतिवाद ऐकायचा आहे. चंद्रसेन कोठावळे, आपण या संदर्भातला खुलासा करा की तार्किक दृष्ट्या तुम्हाला समजावलं जात आहे, पण तरीही तुम्ही सगळे सोयरेचा मुद्दा सोडायला का तयार नाही आहात? काते सर, प्रश्न हा कायदेशीर आहे आणि समजून घेण्यासारखा सुद्धा आहे. भानुसे सरांनी सांगितलं की कायदे तज्ञांनी येऊन लाईव्ह येऊन मला सांगावं. मला असं म्हणायचंय भानुसे सर, समाजाची वास्तविक परिस्थिती लक्षात घेतली आणि ज्या मुदतीपासून, जेवढ्या कालावधीपासून समाज वंचित आहे त्या गोष्टीचा जर विचार केला तर मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे कायदा जो अस्तित्वात नाही तो नव्याने कायदा केला जाऊ शकतो. आणि अधिसूचनेच्या संदर्भामध्ये जे ते बोलले की अधिसूचनेचं अधिनियमामध्ये रूपांतर केलं तरी ते टिकणार नाही. मला असं म्हणायचंय भानुसे सरांना की ठीक आहे, पण अधिसूचनेचं अधिनियमामध्ये रूपांतर केल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे या अधिनियमाला जर पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारने जर तो संमत केला तर का लागू होणार नाही? आणि तो काय फक्त मराठा समाजापुरतं अधिसूचना नाही, त्यामध्ये जो काही सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये बदल असेल किंवा तरतुदी असतील त्या तरतुदी एसटी समाजाला लागू होणार आहेत, एसटी समाजाला लागू होणार आहेत, उर्वरित ओबीसी समाजाला लागू होणार आहेत. केवळ तो जो तरतुदीमध्ये बदल करायचा आहे केवळ मराठा समाजासाठी किंवा मर्यादित बदल करायचा नाही, तर सर्व प्रवर्गाच्या लोकांना ज्यांच्या अडचणी असतील त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा मार्ग सुलभ करण्याचा तो भाग आहे. आणि हे जर राज्य सरकारने इच्छाशक्ती बाळगून केलं आणि केंद्र सरकारने सुद्धा इच्छाशक्ती बाळगून केलं आणि लोकमताचा आधार केला तर कायदा निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, आणि त्या डॉक्टर कोठावळे, आपण हा मुद्दा काही प्रमाणात याआधी मांडला होता, पण आता तुम्ही सांगू इच्छित आहात की सगळे सोयऱ्याचा लाभ इतरांनाही होऊ शकतो. मगाशी दिलीपरावांपर्यंत आपण या मुद्द्यानं पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. शिवानंद भानुसे यांचं उत्तर आलेलं आहे आणि मंगेश ससाणे चर्चेत जोडले गेलेले आहेत. पण दिलीपराव, एका गोष्टीचा खुलासा तुमच्याकडून मगाशीच हवा होता, त्याचं उत्तर आलं नाही म्हणून परत तुमच्यापर्यंत येतोय. आधी सांगा, आवाज येतोय का माझा? आता येतोय. ठीक आहे. सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये कोठावळेंचं म्हणणं आपण ऐकलं, त्याच्यात बऱ्यापैकी पुनरावृत्ती होतीये, पण ते आपला मुद्दा सोडायला तयार नाहीत. आणि माझा हाच मुद्दा आहे की तुमच्यासारखी दोन माणसं, दिलीपराव तुम्ही आणि शिवानंद भानुसे, हे दोघं जण अनेक वर्ष आंदोलन व्यवहार्य दृष्ट्या आणि त्याचबरोबर टिकणारं आरक्षण मिळावं याच्यासाठी चालू असताना हा सगळे सोयऱ्याचा मुद्दा सोडला का जात नाहीये? तो अव्यवहार्य हे तुमच्यासारखी अनुभवी माणसं सांगत असूनही. महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे, यात आता जे काही आहे आम्ही मानतो, तर जर तुम्ही बघितलं असेल की जरांगेंचे जे सल्लागार आहेत, वकील आहेत किंवा त्यांना जे सल्लागार देणारी टीम आहे त्या टीमचं जे ओपिनियन आहे ते वेगळं आहे. लक्षात घ्या, तसं नसतं तर भानुसे सरांना मी विचारलं असतं. पूर्वी भानुसे सर होते की आता जे आंदोलन आहे, जे आता कोठावळे सर म्हणतात ते की ह्या पद्धतीनं जायला पाहिजे, की पहिली स्टेप करायला पाहिजे, राज्यानं कायदा करायला पाहिजे, त्यानंतर ओपिनियन मागवायला पाहिजे, केंद्राकडे जायला पाहिजे. खरं 23 तारखेला म्हणजे 24 तारखेला ज्या दिवशी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, संस्कृतचा पेपर आहे, ज्या दिवशी महत्वाचं मेन म्हणजे वृद्धांना आपण उतरवतोय, मुलांना उतरवतोय, म्हणजे आंदोलनाचे जे हे आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जे वेटीज धरलं गेलंय लॉंग टर्मचा अजून विचार करत असताना, जर शॉर्ट टर्म असेल, एखादी गोष्ट पटकन होणारी असेल
आणि जे कायद्यात बसणारे असेल आणि जर का कायदाच पूर्ण बदलायचा देशाचा, तर त्यावेळी तुमचं आंदोलन मात्र 2-3 दिवसावर आहे. आणि ते आंदोलन अशा प्रकारचं आहे की पूर्णपणे लक्षात घ्या, परीक्षेचे असताना लग्न सराईचे दिवस आहेत. त्याचबरोबर दिलीपराव तुम्हाला एवढी काळजी दिसतीये, पण तिकडे काय सांगितलं जात आहे, लग्नाचे मुहूर्त बदलून टाका, लग्न संध्याकाळी करा, एवढे सुद्धा आदेश दिले गेलेले आहेत. हो काते सर, लग्नाचे मुहूर्त बदलणे किंवा परीक्षेचा वेळ बदलणे एवढं सोपं आहे का? विचार करायला पाहिजे. आपण जनतेला वेठीस धरणार आहात का? महत्वाचा असा मुद्दा आहे. मी कोठावळे सरांना विचारतो, इव्हन मी भानुसे सरांना विचारतो, तुम्ही जनतेला वेठीस धरणार आहात का? जनतेला कितपत, ज्यांची चूक नाही आहे. बिलकुल याचं उत्तर लागेल. कोठावळे सरांपर्यंत आपण पोहोचूच, पण तत्पूर्वी एक छोटीशी नोंद आपल्याला या चर्चेमध्ये ओबीसी नेता म्हणून जोडले गेलेले आणि कायद्याच्या संदर्भात ओबीसींची भूमिका न्यायालयामध्ये मांडणाऱ्या ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्यापर्यंत जात घ्यायची आहे. ती अशी की मंगेशजी, आंदोलन आता ज्या पद्धतीनं पुढे सरकत आहे, यात तुम्हाला कायदेभंगाचीच एक प्रकारे चुणूक दिसतीये का? त्याच्या व्यतिरिक्त, कायदेभंगाच्या व्यतिरिक्त आता असं दिसतंय की ही झुंडशाही आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रसादजी, आपण आता गेल्या 3-4 महिन्यापासून पाहत असताल की एक आंदोलक आहे की ज्याचा तिचा अभ्यास खूप कमी आहे आणि त्याच्या ठीक आहे मागण्या असतील आणि कसा समाज भोळा असतो, समाज एखाद्या मागणीसाठी एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्या आंदोलनकर्त्याच्या मागे जातो, पण समाज आपल्या पाठीमागे आहे म्हणून कुठल्याही कशाही प्रकारच्या मागण्या करणं, सरकारला वेठीस धरणं, बाकीच्या समाजांना वेठीस धरणं, कारण की हे सरकारनेच आपण जे म्हणतो की उभा केलेला एक प्रकारचा बागुलबुवा आहे. कारण की त्यांच्या जर स्टेजवर तिथं पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, त्यानंतर सीएम एकनाथ शिंदे, कॅबिनेट मिनिस्टर, त्यानंतर चीफ सेक्रेटरी, त्याच्यानंतर रिटायर्ड जजेस गेले असतील आणि त्याच्यामुळे ही सगळी आता जो अहमपणा आलेला आहे, मीपणा आलेला आहे, जे हेकेखोरपणा आलेला आहे, एक मागणी वाढत चाललेली आहे. आता हे जे सगळे सोयरे हे ढोबळमानाचे शब्द आहेत. हे ढोबळमानाचे शब्द कोणत्याही कायद्यामध्ये नाहीयेत. आणि हा कायद्याचा आता तर त्यांचं म्हणणं आहे की 3 तारखेला तुम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये एक सलग रस्ता रोको करा, वृद्धांनी हे करा, उपोषण करा, आणि वृद्ध जर मेले तर याची जबाबदारी सरकारची असतील, त्यांचा जीव गेला तर सरकारचे असतील. तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये असा पायंडा कधीच पडला नव्हता आणि महाराष्ट्र हा एक नवीन पायंडा पडतोय. एखाद्या आंदोलनकर्त्याच्या या अशा हेकेखोर भूमिकेला बळी पडून पाहिजे तसे GR निघतात. हजारो एसट्या, तिथे शेकडो एसट्या फुटतात. मुलांच्या शाळा आहेत, प्रवासी आहेत, त्यांना येण्या जाण्याचा प्रॉब्लेम येतात. ते आमदारांची घरं जाळली गेलेली आहेत. इतकं आतापर्यंतचं असं आंदोलन हाताळण्याचा कमकुवतपणा महाराष्ट्र राज्य सरकारने आता दाखवलेला आहे. हे देशाच्या इतिहासात नोंद होईल. आणि अशीच जर तुम्हाला पायंडा पडायचा असेल तर उद्या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं मध्ये आपल्याला थांबवलं. आता पटकन आपण याच मुद्द्याच्या अनुषंगानं आधी आपल्या सोबत असलेल्या शिवानंद भानुसे यांना बोलतं करू आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकत्रितरित्या आपण नंतर कोठावळे यांच्याकडून घेणार आहोत. शिवानंद भानुसे, समाजाला वेठीस धरून आपलं आंदोलन पुढे नेण्याची ही वेळ आहे का? परीक्षांचे दिवस आहेत, येत्या दिवसांमध्ये उन्हाळा वाढणार आहे. उन्हाळ्यामध्ये आंदोलन करताना त्यांच्या आंदोलकांच्या तब्येतीची पण काळजी घ्यायला हवी आणि एकूणच आपण आंदोलन कोणत्या टप्प्यावर न्यायला हवं, 2 पावलं कधी मागे यायचं हे कळायला हवं. सुरुवातीला मी कोठावळे साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं देतो. पहिला मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकारनं जी अधिसूचना काढली आहे त्याच्यात नव्यानं असं काहीही केलेलं नाहीये. त्याच्यामुळे ज्याचा वटहुकूम काढला तरी त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. वरती केंद्राकडे पाठवून त्याच्यात काही वेगळं नवीन नाहीच आहे. त्याच्यामुळे वेगळं होण्याचा काही प्रश्न बरोबर आहे. वेगळं काही जर करणार असेल तर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, जे घटनापीठाचे जे जजमेंट असतात ते केस लॉ असतात आणि ते बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला नसतो. ते बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. तिथे विशेष बहुमताने ते कायदे बदलले जात असतात. त्यामुळे इकडे कायदा करायचा तिकडे पाठवून द्यायचा अशा पद्धतीचे मोघम विधानं होऊ नयेत, भावनेच्या भरात होऊ नयेत.
अभ्यास करून ते विधानं झाली पाहिजेत. कायदा हा संसदेतच करावा लागेल जर हे करायचं असेल. याच्यात जर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्राचे नियम बदलायचे असतील तर ते संसदेत त्याचा कायदा करावा लागेल, विशेष घटना दुरुस्ती करावी लागेल, तर ते होईल. राज्य सरकार अशा पद्धतीची अधिसूचना काढून किंवा अशा पद्धतीचा वटहुकूम काढून ते होत नसतं हे आपण जनतेला सांगितलं पाहिजे. जनता भोळी भाबडी भावनिक असते आणि आंदोलन करत असताना सुद्धा 10वी 12वीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. रस्ता रोको आंदोलन करायचं ठीक आहे, 10:30 ते 1:30 आंदोलन करायचं, पण 11 ते 2 पेपर आहे, मुलगा रस्त्यात असणार आहे, त्याला सोडायला कोणीतरी जाणार आहे, घ्यायला कोणीतरी जाणार आहे, आणि एका मुलाची परीक्षा जर राहिली किंवा त्यानं जर काही कमी बरं वाईट करून घेतलं त्याला जबाबदार कोण आहे? तर मुद्दा असा आहे की आपण ते सगळं बघितलं पाहिजे की रस्ता रोको आंदोलन करण्याची ठीक आहे, आंदोलन करा, कुठलं आंदोलन करा की जिथे या पद्धतीने वेठीस धरला जाणार नाही. आणि वृद्ध येऊन उपोषण करतील. वृद्ध का उपोषण करतील? म्हणजे कुणाला बीपी आहे, कुणाला शुगर आहे, कुणाला काही आहे, काही झालं तर सरकारची जबाबदारी मारायची की तिथे नेऊन अशा पद्धतीने होऊ नये. ठीक आहे, आंदोलन राजकारण करायचं जी जी असं योग्य नाहीये. हा करा, माझं काय म्हणणं आहे, मागणी संविधानिक करा, मराठ्यांचा ओबीसीत समावेशाची मागणी करा जी संविधानिक आहे, आपल्याला कोणाचा विरोध करायचा नाही. मी आजच्या चर्चेत राजकीय अजिबात बोलणार नाही. कोण काय करतं, विरोधी पक्ष काय करतो, सरकार काय करतं याच्यावर मी बोलणार नाही किंवा यांचं काय चाललंय याच्यावरही बोलणार नाही. पण जे संविधानिक आहे त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. मागणी संविधानिक केली पाहिजे, आंदोलन संविधानिक केलं पाहिजे. जनतेला जनता सोबत येते म्हणून वेठीस धरू नये ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि जे समर्थन करतायत, जे येऊन सांगतायत, जे कायदेतज्ञ त्यांनी एकदा समाजाला खरं येऊन सांगितलं पाहिजे. माझं तर आव्हान आहे की अधिसूचनेतून वटहुकूम काढून असं नव्यानं काय होणार आहे, कुणीही कायदेतज्ञांनी, कुणीही त्यांच्या जरांगे पाटलाच्या सल्लागारांनी येऊन लाईव्ह सांगावं की असं होणार आहे. या चर्चेत आपल्यासोबत कोठावळे आहेत, त्यांनाही संधी आहे आणि तेही बोलतील. बराच वेळ झालं ते ऐकतायत. आपल्यापर्यंत आता 3 भूमिका पोहोचलेल्या असतील. कोठावळेजी, मुळात सरकारला वेठीस धरणं एक आक्षेप, दुसरा आक्षेप परीक्षा असताना आंदोलनाची गरज नाही, आणि तिसरा आक्षेप वृद्धांना उतरवणं हा तर अत्यंत अमानवीय दृष्टिकोन झाला. 3ही टप्प्यांवर बोला. आणि मला त्याच्याही पलीकडे जाऊन पुढचा मुद्दा असा उपस्थित करावासा वाटतो की आता जरा थोडंसं शांत बसणं शक्य नाहीये का? आंदोलन काही काळासाठी स्थगित करावं, विचार करावा की पुढे कसं जायचंय, हे शक्य नाही का? म्हणून आपण वृद्धांना आंदोलनात उतरवतोय का? म्हणून परीक्षांच्या दिवसामध्ये रास्ता रोको करतोय का? म्हणून आपण व्यवहार्य नसलेल्या गोष्टींचे आग्रह धरतोय? काटे सर, 3ही मुद्द्यांचं मी तुम्हाला उत्तर देतो. पहिला मुद्दा आपला होता की जनतेला वेठीस धरण्याचं कारण काय. मला चर्चेत असलेल्या सर्व तज्ञांना विचारायचंय की महाराष्ट्रामध्ये समाजाला मागच्या 75 वर्षापासून वेठीस धरलेला आहे, आणि मागच्या 75 वर्षापासून जर वेठीस धरलेला असेल तर त्याला अजून किती वर्ष वेठीस धरायला लावायचंय? जनतेला वेठीस धर, सरकारने वेठीस धरला होतं का? मग सरकारला मंत्रालयाला वेढा घाला ना, जनतेला ऐका कायदे तज्ञ, तुम्ही ऐका, तुम्ही पूर्वग्रह दूषित पद्धतीने व्यासपीठावर बोलताय, तुम्ही अमुकचं नाव घेताय, तमुकचं नाव घेताय, हे सगळं तुमचं पूर्वग्रह दूषित पद्धतीने बोलताय. तुम्ही चर्चेमध्ये निष्पक्षपणाने आणि रीतसर पद्धतीने बोला. नक्की रीतसरच बोलतो. हा, तुम्ही सीएमचं नाव घ्यायला लागले, अजून कुणाचं नाव घ्यायला लागले, काय संबंध नव्हते? सीएम गेले नव्हते का व्यासपीठावर? मग गेले व्यासपीठावर, गेले नव्हते का व्यासपीठावर? मग लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून ते जाणार ना. लोकांच्या जीवाचा प्रश्न असल्यामुळे ते सरकारची जबाबदारी जनतेचे प्रश्न सोडवणार. जरांगेंना ओबीसी मध्ये आहे म्हणून ओबीसी मध्ये यायचंय, कुणबी हा ओबीसी मध्ये आहे काय? आम्हाला वेगळं तुम्ही काय सांगायला लागले? अहो, तो कुणबीचा समाज हा कुणबी म्हणून तो कुणबीमध्ये येणार नाही का? कुठे पाठवलं त्यांना? उत्तर द्या. एकच आहे, जनतेला धरायचं, रस्ता रोको केल्यानंतर सरकार अडचणीत येणार आहे का जनता अडचणीत येणार आहे? धरायचंय. संविधानिक मागणी करू शकता, जनतेला का वेठीस धरायचंय? सांगतो तुम्हाला दुसरा आरोप सांगा. काटे सर, तुमचं जे दुसरं मत होतं की विद्यार्थी परीक्षेला जाणार आहेत आणि मग त्यांना अडचण येतील. मनोजदादा जरांगे पाटलांनी, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलंय लाईव्ह
की कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेला त्रास होईल अशा प्रकारचं आंदोलनामध्ये वर्तन होणार नाही. आणि मग कशाला विद्यार्थ्यांना त्रास होईल? नाही, पण कोठावळेजी एक तार्किक मुद्दा इथे उपस्थित आला. ठीक आहे, तुम्ही तुमच्याकडून मुलांना अडचण येणार नाही, विद्यार्थ्यांना पेपर सोडवायला जाताना त्रास होणार नाही याची काळजी घ्याल, पण तुम्ही रस्ताच बंद केलेला असेल आणि एखादा मुलगा त्या आंदोलनात अडकला तर काय करायचं त्यांनी? महाराष्ट्रामध्ये फक्त विद्यार्थी आहेत का? जर एखादा समजा ऍम्ब्युलन्स असेल, एखादा पेशंट असेल, एखादा वृद्ध असेल, त्यांनी नाही जावं यावं का? मागच्या 58 मोर्चे, लाखाचे, करोड, 2 करोडचे मोर्चे पाहिले तुम्हाला. कोणत्या अँब्युलन्स आढळलं मराठा समाजाने आणि आंदोलनकर्त्यांनी? सांगा तुम्ही उदाहरण एखादं. आणि कोणाचं नुकसान झालं सांगा ना तुम्ही. एवढा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये शांततेने आंदोलन करतोय आणि त्यांच्या अधिकाराची लढाई लढतोय आणि तुम्ही पूर्वग्रहित पद्धतीनं त्यांच्या अधिकाराच्या लढाईवर गदा आणताय आणि विरोध करताय, अडथळे निर्माण करताय. तुम्ही सवलती घेऊन बसला. मग ज्यांना सवलती पाहिजे त्यांना सवलती नको का? ज्यांना सवलती पाहिजे आरक्षण, सर्वसामान्य जनता आरक्षण देणार आहे का सरकार देणार आहे? मग तुम्ही मुंबईमध्ये मंत्रालय असेल, विधानसभा असेल, तिथं आता विधानसभेचं आर्थिक अधिवेशन आहे, मग तिथं का नाही बसत आहे? महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको करून काय साध्य होणार आहे? हा माझा प्रश्न आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु लोकशाहीमध्ये जर आपल्याला मागणं मांडायचं असेल आणि प्रश्न मांडायचे असतील तर कोणते आयुध वापरले जातात? कोणते आयुध वापरले जातात सांगा? वाहतूक व्यवस्था खोळंबीत करायची, वाहतूक व्यवस्था खोळंबीत करायची, सर्वसामान्य जनतेला अडचण समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे. त्याच्यासाठी सरकारने लवकर कशाला आंदोलन करायचे पाहिजे? आम्हाला आंदोलन करायचे अजिबात पाहिजे नाही. एकच मिनिट मंगेशजी थोडंसं थांबा. या मुद्द्यावर आपल्या सोबत असलेल्या बाकीच्या दोघांनाही प्रतिवाद करायचा आहे, काही मुद्दे मांडायचे आहेत. त्यांच्याकडूनही मगाशी बोलण्याचा, या भूमिकेत खोडून काढण्याचा, या भूमिकेला खोडून काढण्याचा प्रयत्न झाला. पटकन उत्तर देऊयात, उत्तरांची संधी देऊयात आपण. आधी शिवानंद भानुसे, आपण 1 मिनिटात बोला आणि दिलीपराव त्यानंतर बोलतील. बोला भानुसेजी. मुळात मुद्दा असा आहे की आपली मागणी आता वट हुकूम काढा म्हणतायत जरांगे पाटील, परंतु वट हुकूम काढून त्याच्यामधून काय साध्य होणार आहे, नव्यानं काय होणार आहे हे आपण जनतेला सांगितलं पाहिजे. त्याच्यात काहीच होणार नाही. त्यांनी परत एकदा कोण सल्लागार आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, विचारलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की नेमकं याच्यातून काय उपस्थित होणार आहे. याच्यासाठी हे आंदोलन चाललंय, सगळे सोयरे अशा वट हुकूम काढण्यासाठी. त्याच्यातून काहीच होणार नाही. आणि आता परीक्षेचा कालावधी आहे. माझं म्हणणं आहे आंदोलन करू नका असं मी अजिबात म्हणत नाही. आंदोलनाचं स्वरूप बदला, कारण सध्या 10वी 12वीचे मुलं सीबीएसई बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहे, आयसीएसई बोर्ड आहे, सगळ्यांच्याच परीक्षा सुरू झाल्यात 21 तारखेपासून. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका आणि वृद्धांना वेठीस धरू नका. आंदोलन करण्याचे अनेक मार्ग आहेत. शिवानंदजी, तुम्ही वारंवार हे सांगता आहात की वृद्धांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका. दिलीपराव, एका गोष्टीचा खुलासा करा. आंदोलक म्हणतात की विद्यार्थी आणि वृद्ध यांना वेठीस धरलंच जात नाहीये. आता काय समजवायचं? आता महत्वाचा एक विचार करायला पाहिजे की विद्यार्थी ठरवणार कसं? विद्यार्थी जर एक लक्षात घ्या की जर एखादं रास्ता रोको आंदोलन असेल तर बसेस, एसटी महामंडळ बसेस बंद करतं आणि बसेस बंद झाल्या, ज्यांचे जे बसनं प्रवास करणारे विद्यार्थी आहेत त्यांचा खोळंबा होणार नाही का? प्रत्येकाकडे गाडी आहे का? आपण मराठा समाजाला तशी अपेक्षा करतो का? नंबर 1. दुसरी गोष्ट, वृद्धांना वेठीस वृद्ध आणायचा एक लक्षात घ्या. वृद्ध म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही वृद्ध म्हणून आणताय, याचा अर्थ काय होतं की तुम्ही त्यांना अडचणीत आणता. लक्षात घ्या. जे वृद्ध म्हणलं की ते आजारी असतात, बीपी असतो, शुगर असतं, अशा पद्धतीचं असतं. म्हणजे काय की आपण माणुसकीच्या टोकाला जाणार आहे का हो? मी भानुसे सरांच्या एकदम सहमत आहे की आंदोलन करायला पाहिजे, खरं स्वरूप बदलायला पाहिजे. स्वरूप बदलायला पाहिजे ही मागणी वारंवार होती आणि ती स्वरूप बदलण्याची मागणी एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला थोड्या वेळापूर्वी मंगेश ससाण्यांनी जागा बदला हे पण सांगून पाहिलं. पण कोठावळेजी आता तरी काही त्या भूमिकेवर बदलून काही वेगळा विचार मांडतील असे वाटत नाही. मी एकदा परत संधी कोठावळेंना देतो. कोठावळेजी, सगळे सोयऱ्याच्या संदर्भातली चर्चा बराच वेळ झाली. आंदोलनाच्या निमित्तानं आंदोलनाच्या पद्धतीची चर्चा ही या चर्चेच्या समारोपामध्ये होतीये आणि तुम्हाला वारंवार विनंती केली जाते आंदोलनाची पद्धत बदला,
आंदोलनाची जागा बदला. मान्य करणार आहात का कोठावळेजी? मला एक मुद्दा अगोदर स्पष्ट करायचा आहे. वृद्ध बद्दल तुम्ही सांगताय की वृद्धांना आंदोलनामध्ये कशाला आणताय? वृद्धांना आंदोलनामध्ये आणायचा विषय नाही. लक्षात घ्या, जे आमचे आजोबा आहेत किंवा वडील असतील यांच्या मुलांचं आयुष्य होरपळ, अक्षरशः होरपळ, त्यांना आणायची गरज नाही. ते स्वतः आंदोलनामध्ये येणार आहेत. लक्षात घ्या. अहो वृद्ध मंडळी, तुम्ही बघितलं 2 कोटी आंतरवाली सराटीला सभा झाली. त्या सभेमध्ये अगदी सर्व वयातले लोक होते, वृद्ध सुद्धा होते. ते स्वतः येतात कारण त्यांच्या मुलाचा आणि नातवाचा आयुष्याचा प्रश्न आहे, करिअरचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या की स्वतःहून वृद्ध येणे आणि पर्टिक्युलर वृद्ध म्हणून उतरवणे, पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद करायची, प्रायव्हेट उद्योग पण कुणाला त्रास होणार नाही. शांतता. मॉब सायकोलॉजी, प्रसादजी, मॉब सायकोलॉजी अशी असती की मॉब सायकोलॉजीला डोकं नसतं. कोणी आला एखादा समजायचा प्रयत्न केला, जे एक मोर्चे झाले, एक मुंगी तरी मेरेल दाखवा ना तुम्ही. आणि 2 कोटीचा मोर्चा झाला, एक मुंगी मेरेल दाखवा आणि तुम्ही भीती कशाला व्यक्त करता? बीड मध्ये आमदारांची घरं झाली, ही मॉब सायकोलॉजी होती. आंदोलक मराठी नव्हते ते. ठीक आहे, चर्चा थांबवतोय. चर्चा याच्यासाठी थांबवतोय कारण आत्ताच्या घडीला वेळेची मर्यादा आहे आणि त्याची एक छोटी आठवण आपल्याला करून देतो. पण त्याचबरोबर जी चिंता या चर्चेच्या शेवटच्या भागात व्यक्त झाली ती आपल्या सगळ्यांना लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती चिंता आहे, 1, सगळे सोयरेच्या निमित्तानं समाजाची दिशाभूल होऊ नये. 2, ऐन परीक्षेच्या दिवसामध्ये वृद्ध आणि विद्यार्थ्यांना त्रास करणारं आंदोलन होऊ नये. या अनुषंगानं आणि या चर्चेच्या इतरही अनेक मुद्द्यांना स्पर्श करत आपण परत यानंतरही बोलत राहू, भेटत राहू. तूर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.